माणिकराव कोकाटेंना सदनिका गैरव्यवहार प्रकरणात मोठा दिलासा. वैद्यकीय कारणांमुळे अटक टळली. 1 लाखांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर. शिक्षेला स्थगिती न दिल्यानं आमदारकीवर प्रश्नचिन्ह कायम. माणिकराव कोकाटेंवर बायपास सर्जरी आवश्यक. लीलावती रुग्णालयाच्या डॉक्टरांची माहिती. कोकाटेंच्या छातीत दुखत असल्यानं अँजिओग्राफी. शिंदेंच्या बालेकिल्ल्यात महायुतीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता. ठाण्यात महायुती एकत्र लढणार नसल्याचं चित्र. शिवसेनेसोबत युती करण्यास भाजपचा नकार. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता. दोन्ही पक्षांकडून चाचपणी सुरू. पुतण्यासोबत जुळवून घेत भाजपला शह देण्याची शरद पवारांची रणनीती. मुंबईत शरद पवारांचे ठाकरे बंधूंसोबत आघाडीचे संकेत. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला सन्मानजनक जागा मिळाव्यात. शरद पवारांची अट. सूत्रांची माहिती. कोल्हापुरात महायुतीचं ठरलं. महापालिकेसाठी महायुतीची घोषणा. भाजप शिवसेना राष्ट्रवादी एकत्र. आबिटकर महाडिक मुश्रीफांची बैठक. नांदेडमध्ये राष्ट्रवादीचे चिखलीकर आणि शिवसेनेच्या हेमंत पाटलांची युती. भाजप आणि अशोक चव्हाणांना एकाकी पाडण्याची रणनीती. झी 24 तासनं उघड केलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी रवींद्र तारूला न्यायालयीन कोठडी. जामीन अर्जावर 22 डिसेंबरला सुनावणी.